कोयना व वारणा धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू असल्याने कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते। 24 तासात येथील आयर्विन पुलाच्या पाण्याची पातळीत 3.5 फुटांनी वाढ होऊन पाणी पातळी 31 फुटांवर पोहोचली आहे। त्यामुळे शहरातील सूर्यवंशी प्लॉटमध्ये पाणी शिरले। महापालिका प्रशासनाने तातडीने या भागातील 10 कुटुंबियातील 56 व्यक्तींचे स्थलांतर मदत केंद्रात केले। तर सांगलीवाडीच्या स्मशानभूमीत देखील पुराचं पाणी शिरले। गेल्या काही दिवसांपासून सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस होतोय, त्यामुळे कृष्णा व वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत चालली आहे। येथील आयर्विन पुलाच्या पाण्याची पातळी शनिवारी रात्री 18 फूट होती, ती रविवारी रात्री 9 फुटांनी वाढून 27 फूट झाली होती। बुधवारी त्यामध्ये आणखी 3.5 फुटांनी पाणी पातळी वाढली। सध्या आयर्विन पुलाची पाणी पातळी 30.7 फुटांवर पोहोचली, त्यामुळे नदी काठावरील सूर्यवंशी प्लॉटमधील घरांमध्ये पुराचं पाणी घुसलं। महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी पूरपट्ट्यात भेट देऊन पाहणी केली। महापालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सूर्यवंशी प्लॉटमधील कुटुंबियांचं सकाळी स्थलांतर केलं। पूरपट्ट्यातील 10 कुटुंबातील 56 लोकांचं स्थलांतर केले। यापैकी 7 कुटुंबातील 23 लोकांचं स्थलांतर महापालिकेच्या शाळा नंबर 3 आणि 17 मधील निवारा केंद्रात केले। या ठिकाणी 19 मोठे लोक तर 7 मुले आहेत, तर आरवडे प्लॉटमधील 3 कुटुंबाचं अन्य ठिकाणी स्थलांतर करण्यात आले। यांसह 6 कुटुंबातील 30 जणांचं स्थलांतर केले। निवारा केंद्रात महापालिकेने केलेली शौचालयाची, स्नानगृहाची, पिण्याच्या पाण्याची, औषधांची आणि जेवणाची आणि राहण्याची सोय केली आहे। सांगलीवाडी येथील स्मशानभूमी देखील पुराचं पाणी शिरले। कोयना धरण सध्या 72 टीएमसी यामध्ये पाणीसाठा आहे। 75 टीएमसीवर पाणीसाठा गेल्यानंतर धरणातून विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क केले जाते। प्रशासनाने नागरिकांचं स्थलांतर करण्यासाठी निवारा केंद्रांची सोय केली आहे। चांदोली आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सलग 4थ्या दिवशी आजही अतिवृष्टी सुरूच राहिली आहे। चांदोली धरण 86% भरल्याने धरणाचे 4 दरवाजे उघडून 8,874 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आलाय। कोयना धरणातून 1,050 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। कृष्णा आणि वारणा नद्यांची पाणी पातळी वाढत आहे। वारणा नदीवरील आरळा, शितूर, चरण, सोंडोली पूल पाण्याखाली गेले, त्यामुळे शाहूवाडी तालुक्याकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आलाय। नदीकाठची हजारो एकर क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेलेत। जिल्ह्यातील चांदोली धरण क्षेत्रासह शिराळा, वाळवा तालुक्यात सलग 4थ्या दिवशी संततधार पाऊस सुरूच आहे। मिरज, तासगाव, पलूस, कडेगाव, खानापूर, कवठेमंकाळ, आटपाडी, जत तालुक्यात दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती। पावसाचा जोर वाढल्यामुळे वारणा धरणाचे 2 वक्राकार दरवाजे 1 मीटरने तर 2 दरवाजे 0.75 मीटरने उघडले असून 8,874 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शिराळातून शाहूवाडी तालुक्याशी संपर्क तुटलाय। नदीकाठावरील शेकडो एकर पिके, स्मशानभूमी पाण्याखाली गेले आहेत। वारणा नदीकाठची शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेले। कृष्णा नदीवरील बहे येथील रामलिंग बेटाला पाण्याचा विळख खाबडलाय। बेटावर जाण्यासाठी असलेला मार्ग बंद पडलाय। कृष्णा नदीची 3 दिवसात 3 फुटांनी पाणी पातळी वाढली असून सांगली, आयर्विन येथे 31 फुटांवर पाणी पातळी गेली। यामुळे सांगली, मिरज शहरातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिलाय। अलमट्टी धरणात सध्या 91.26 टीएमसी पाणीसाठा असून धरण 74% भरले, म्हणून कर्नाटक पाटबंधारे विभागाने 2,25,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केलाय। सांगली व कोल्हापुरात जिल्ह्यात महापुराचं हे संकट टाळण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा। केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे अलमट्टी आणि कोयना धरणातील पाणीसाठा व्यवस्थापन व्हावं, याबाबत कडक सूचना द्याव्यात, अशी मागणी खासदार विशाल पाटील यांनी आज लोकसभेत केली आहे। केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी खासदार विशाल पाटील यांनी महापुराच्या प्रश्नावर लक्ष वेधले। त्यांनी इंग्रजीतून प्रश्न मांडला। ते म्हणाले, माझा सांगली मतदारसंघ आणि पश्चिम महाराष्ट्र महापुराने प्रभावित होत आला आहे। कृष्णा नदीच्या खोऱ्यात सन 2005, 2019 आणि 2021ला महाप्रलयंकारी महापूर आला होता। आज पुन्हा एकदा महापुराची गंभीर समस्या निर्माण होताना दिसते। या स्थितीत केंद्रीय जल आयोगाच्या धरणातील पाणीसाठ्याबाबतच्या सूचनांचं तंतोतंत पालन करणं अत्यावश्यक होतं, मात्र तसं होताना दिसत नाही। त्यामुळे केंद्र सरकारने त्यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे। त्यात 4 मुद्द्यांच्या प्राधान्याने विचार करायला हवा, ज्यात कृष्णा, कोयना, पंचगंगा या नद्यातील पाणी आणि कोयना अलमट्टी धरणातील पाणीसाठा याचं रिअल टाइम मॉनिटरिंग करणं, पूर व्यवस्थापन आराखडा राबवणे, पूरपट्ट्यात आवश्यक पायाभूत सुविधा देणे आणि महाराष्ट्र, कर्नाटक या 2 राज्यातील पाटबंधारे विभागाचा समन्वय हे अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत। कारण या महापुरात मनुष्यबळ, पशुधन, शेतीसह मालमत्तेची मोठी हानी होते। हे टाळण्यासाठी केंद्रानं लक्ष द्यायला हवं, अशी मागणी त्यांनी केली आहे।
कृष्णा नदीचा पूर पाहण्यासाठी सांगलीत नदीकाठावर मोठी गर्दी होते। पाण्याची पातळी वाढू लागल्याने नदीकाठावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। स्वामी समर्थ घाट, सरकारी घाटावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे। टिळक चौकातही पोलिसांनी बॅरिकेड्स लावलेत। दरम्यान पुराच्या पाण्यात उडी घेणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन चोप दिला। कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी इंचाने वाढत चालली आहे। पुराचं पाणी पाहण्यासाठी 2 दिवसांपासून नदीकाठावर मोठी गर्दी होते। लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सारेच नदीकाठावर पाणी पाहण्यासाठी येत आहेत। नागरिकांनी गर्दी टाळावी असं आवाहन करूनही त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे बुधवारपासून पोलिसांनी नदीकाठावर बंदोबस्त तैनात केलाय। पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दुपारी भेट घेऊन पाहणी केली। स्वामी समर्थ आणि सरकारी घाटावर बंदोबस्त ठेवलाय। नागरिकांना घाटावर सोडू नये अशा सूचनाही निरीक्षक मोरे यांनी दिल्या। नागरिकांनी दोन्ही घाटावर जाण्यास मज्जाव केलाय। तसेच आयर्विन पुलावरील गर्दी होऊ नये याची खबरदारी घेतली जाते। दरम्यान दुपारी आयर्विन पुलावरून एका तरुणाने पुराच्या पाण्यात उडी घेतली। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणलं। तिथे त्याला चांगला चोप देण्यात आलाय। रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स पुरस्कार संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला सुप्रसिद्ध अभिनेता सोनू सूद यांच्या हस्ते अबुधाबी येथे प्रदान करण्यात आलाय। यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांना सन्मानित करण्यात आलं। रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स हा भारतीय उद्योजकांच्या उत्कृष्टतेचा गौरव करण्यासाठी समर्पित एक प्रतिष्ठित उपक्रम आहे। भारतातील विविध क्षेत्रातील व्यावसायिकांना या पुरस्कारामुळे प्रेरणा मिळावी यासाठी प्रयत्न केले जातात। यावेळी प्रसिद्ध अभिनेते सोनू सूद आणि चित्रांगदा सिंग तसेच उद्योग मनोरंजन क्षेत्रातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते। श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अभियांत्रिकी व्यवस्थापन, डी फार्मसी, बी फार्मसी, डीटीएड, प्राथमिक विद्यालय आणि बीएससी नर्सिंग याद्वारे शिक्षण क्षेत्र तसेच राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात मिळवलेले उत्तुंग यश व कीर्ती याची दखल घेऊन रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन हा पुरस्कार श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला प्रदान करण्यात आला। या प्रसंगी संस्थेच्या वतीने उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांनी पुरस्कार स्वीकारलाय। भारतातील शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना प्रेरणा मिळावी यासाठी हा पुरस्काराचा हेतू आहे। हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांनी आनंद व्यक्त केलाय आणि भविष्यात संस्था अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहील असे गौरवोद्गार काढले। शेतकरी आणि सैनिकांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी भारतीय जवान किसान पार्टी आणि शेतकरी संघटनेच्या वतीने 9 ऑगस्ट क्रांती दिनी पुणे आयुक्त कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील व भारतीय जवान किसान पार्टीचे अध्यक्ष नारायण अंकुशे यांनी दिली आहे। रघुनाथ पाटील म्हणाले, स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष झाली। शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या आणि सर्वसामान्यांच्या जीवावर राजकारण करून सत्तेचा उपभोग अनेक राजकीय पक्षांनी घेतलाय। आमदारांचा आणि खासदारांचे पगारवाढीचे, पेन्शनवाढीचे प्रश्न 2 मिनिटात सभागृहात सोडवले जातात, पण सत्ताधारी आणि विरोधकांना शेतकऱ्यांच्या आणि रोजगारांच्या प्रश्नावर बोलायला वेळ नाही। निवडणुका आल्या की शेतकरी, सैनिक, वारकरी, लाडका भाऊ आणि लाडकी बहीण आठवते। जातींमध्ये तेढ निर्माण करून सत्तेचा जाण्याचा मनसुबे हाणून पाडण्यासाठी, शेतकऱ्यांच्या दुधाला, ऊसाला आणि इतर पिकांना हमी भाव देण्यासाठी, विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आणि युवकांना रोजगार देण्यासाठी, शहीद सैनिकांना त्यांचा हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी सरकार विरोधात पुणे विधान भवनावर ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहे। जवान पार्टीचे अंकुशे म्हणाले, कारगिल युद्धाला 25 वर्ष होत असताना शहीद झालेल्या कुटुंबांना न्याय मिळाला नाही। स्वातंत्र्यानंतर 76 वर्षांनी शेतकरी आणि सैनिकांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला। यावेळी पांडुरंग भोसले, विजय पाटील, गणपती चव्हाण, आमगोंडा पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। कुपवाड शहरातून एमआयडीसीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील संत रोहिदास चौक ते जुना जकात नाका या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। रस्त्यावर खड्डे पडलेत। गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे हा रस्ता जलमय झालाय। खड्ड्यात पाणी भरले। खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे अनेकदा वाहनांचे अपघातही घडत आहेत। एमआयडीसी असल्यामुळे या रस्त्यावर अवजड वाहनांची गर्दी असते। कामगार वर्गही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वाहनधारक, सायकलस्वार, पादचारी यांनाही ये जा करताना कसरत करावी लागते। प्रशासनास वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने फक्त वेळोवेळी डागडुजी करून वेळ मारून नेण्याचं काम केले। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे या रस्त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा अशी उद्योजक वर्गातून मागणी होती। गेल्या काही वर्षांपासून या रस्त्यासाठी उद्योजक, सामाजिक संघटना, स्थानिक लोकप्रतिनिधी झगडत आहेत। खड्ड्यात बसून आंदोलनही करण्यात आलं होतं, तरीही महापालिका प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे। याउलट प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच चांगल्या रस्त्यावरच ट्रिमिक रस्त्याचा घाट मांडला। ज्या ठिकाणी रस्ता करणं गरजेचं होतं तो रस्ता न करता चांगल्या रस्त्यावरच ट्रिमिक रस्ता करण्यात येत आहे। महापालिका प्रशासनाची भूमिका नेमकी काय आहे? आयुक्तांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, अन्यथा सर्वसामान्य नागरिकांना आंदोलनाशिवाय पर्याय नाही।
गेले 4 दिवस दमदार पावसाच्या हजेरीने येरळा नदीला पूर आलाय। अचानक पाण्याची पातळी वाढल्याने जुना सातारा रस्त्यावरील तालुक्यातील तुर्ची येथील येरळा नदीवरील पूल पाण्याखाली गेलाय। प्रशासनाने सतर्कता घेत हे पूल वाहतुकीसाठी बंद केलाय। नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने जुना तासगाव रोड बंद झाला असून तुर्ची गावाचा या पुलावरून ये जा करण्याचा मार्ग बंद झालाय। ढवळीच्या पर्यायी रस्त्याने या गावातील लोकांची आणि वाहनांची ये जा सुरू होती। तहसीलदार रवींद्र रांजणे आणि बांधकाम विभाग तासगाव यांनी या पुलावरून वाहतूक बंद केली आहे। केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय केलाय। महाराष्ट्र द्वेषी असणाऱ्या या अर्थसंकल्पाचा निषेध म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने येथील स्टेशन चौकातील राजाराम बापू पाटील पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली आहेत। सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून भर पावसात केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले। प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज व युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचा निषेध करत केंद्राच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। महापालिकेचे पाणीपुरवठा कर्मचारी आनंद महिंद्रकर यांच्या कुटुंबियांची आयुक्त शुभम गुप्ता यांनी भेट घेतली। कुटुंबियाला भविष्य निर्वाह निधीच्या 5,35,000 रकमेचा धनादेश आयुक्तांनी दिला। शिवाय भविष्यात मनपा महिंद्रकर यांच्या कुटुंबियांच्या पाठीमागे असल्याची ग्वाही आयुक्तांनी दिली आहे। किशोर पुंडलिक महिंद्रकर हे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून काम करत होते। त्यांनी महापालिकेत 20 वर्ष सेवा केली, पण त्यांचं नुकतंच अल्पशा आजाराने निधन झालं। बुधवारी आयुक्तांनी महिंद्रकर कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले। निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं तर त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी महापालिका पालक उभी म्हणून राहील अशी ग्वाही आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली। महिंद्रकर कुटुंबियाला भविष्य निर्वाह निधीच्या 5,35,000 रकमेचा धनादेश देण्यात आला। कुटुंबियांना मिळणारा आर्थिक आणि अन्य लाभ लवकरात लवकर देण्याबाबत आदेश देखील आयुक्तांनी दिलेत। तर भविष्यात आर्थिक, शैक्षणिक, व्यक्तिगत आणि प्रशासकीय स्तरावर सहकार्य करणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त वैभव साबळे, सहाय्यक आयुक्त आस्थापना विनायक शिंदे उपस्थित होते। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला मोहरम सण डॉल्बी मुक्त होण्यासाठी मिरज सुधार समिती आणि खादिम जमातीने कौतुकास्पद पुढाकार घेतल्याने यंदाचा मोहरम 100% डॉल्बी मुक्त झालाय। प्रबोधनातून चांगले उपक्रम राबवले जाऊ शकतात, याचंच उत्तम उदाहरण म्हणजे मिरजेचा डॉल्बी मुक्त मोहरम आहे, असे प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी केलंय। गेल्या काही वर्षात सण, उत्सव, मिरवणुकांमध्ये डॉल्बीचा दणदणाट करण्याचं फॅड वाढतंय। कर्कश आवाजामुळे, डॉल्बीमुळे वृद्ध, मुले, महिलांसह आता तरुण वर्गालाही डॉल्बीचा आवाज नकोसा झालाय। डॉल्बीच्या आवाजावर निर्बंध असताना नियम धाब्यावर बसून डॉल्बी वाजवला जातो। मिरवणुकीत असणाऱ्या प्रखर रंगीबेरंगी विद्युत रोषणाईमुळे वृद्ध आणि लहान मुलांच्या डोळ्यांवर गंभीर इजा होते। छातीत धडकी भरणाऱ्या डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज जीव घेणा ठरतोय। मुस्लिम बांधवांचा दुःखाचा सण समजला जाणाऱ्या मोहरममध्ये सुद्धा डॉल्बीचा शिरकाव झाल्याने समाजातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या। म्हणून यंदाचा मोहरम डॉल्बी मुक्त होण्यासाठी मिरज सुधार समिती आणि खादिम जमातीने पुढाकार घेत मंडळांचं प्रबोधन केलं। तसेच पोलीस प्रशासनाने डॉल्बीबाबत कडक भूमिका स्वीकारल्याने यंदाचा मोहरम डॉल्बी मुक्त संपन्न झाला। म्हणून मिरज सुधार समितीच्या वतीने पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, मिरज वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आलाय।